तू आम्हाला जर तुझ्या पायाशी ठेवलंस ना, आता अंतर देऊ नकोस आणि आमच्या वाट्याला जे आले ते सगळे भोग आमची भोगण्याची तयारी. आले भागा ते करीतो, जे वाट्याला आले ते आनंदाने स्वीकारलं. तुझे नाम उच्चारितो, पण परमार्थापासून आम्ही जराही दूर हटणार नाही. प्रपंच आम्हाला इतका गुरफटवून ठेवतो की इकडं यायला अवसर देत नाही, संधी देत नाही, वेळ नाही, असं आम्ही दिवसातनं 10 वेळा बोलतो की नाही. येताय का कीर्तनाला? कुठला हो, वेळच नाही. वाचताय का जरा ज्ञानेश्वरी? रोज 400 ओव्या, कुठलं वेळ नाही. जगातलं सगळ्यात मोठं खोटं वाक्य आहे हे, मला वेळ नाही. आणि दिवसातनं आपण ते 10 वेळा उच्चारतो, मला वेळ नाही, मला वेळ नाही. अनेक कारण आहेत, पण तुकोबाराय म्हणले आम्ही कारणं मध्ये आणणारच नाही, आम्ही तक्रारी करणारच नाही. आम्ही इकडे येणार, आमची पावलं इकडे येणार. आले भागा ते करीतो, सगळं भोगण्याचं सामर्थ्य तू आम्हाला देणारच आहेस. तुझे नाम उच्चारितो. प्रारब्धाचे भोग भोगून संपवावे लागतात. बघा, परमेश्वर आपल्या पापातही नाही आणि पुण्यातही नाही. तो आपल्या सुखातही नाही आणि आपल्या दुःखातही नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. भगवंताच्या कृपेने प्रारब्ध भोग संपू शकतात, पण आम्हाला ते भोगावे लागतील. मग त्याची तक्रार देवाकडे करायची का? देव आपल्या कशातच नाही, देव पुण्यातही नाही आणि पापातही